श्री स्वामी समर्थ. धनुराशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. जीवनात कधीकधी असा काळ येतो की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी घेतलेले निर्णय योग्य आहेत का? माझ्या मेहनतीचे फळ कधी मिळेल? नातेसंबंधांमध्ये येणाऱ्या छोट्या अडचणी कधी दूर होतील? धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अशाच काही प्रश्नांची उत्तरे घेऊन येणारा ठरू शकतो. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊन येत असली तरी संयम आणि समजूतदारपणा यांची साथ आवश्यक असेल. हा आठवडा तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवणारा आणि पुढे जाण्यासाठी नवी प्रेरणा देणारा ठरेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 1. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात थोडी हालचाल आणि बदल जाणवू शकतात. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतो. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा असला तरी त्याचवेळी तुम्हाला स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी देखील देईल. तुमच्या मनात काही नवीन योजना तयार होतील आणि त्या पुढे नेण्याची इच्छा निर्माण होईल. या आठवड्यात कधीकधी मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. काही जुन्या आठवणी किंवा अनुभव पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला जीवनाबद्दल अधिक परिपक्वता मिळेल. धनुराशीच्या व्यक्ती सहसा आशावादी असतात आणि संकटातही संधी शोधतात. हाच गुण या आठवड्यात तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. परिस्थिती काहीही असो, तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य कायम ठेवा. 2. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा काही महत्त्वाचे संकेत देणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाऊ शकते. काही दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत करत आहात त्याचे सकारात्मक परिणाम हळूहळू दिसू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्या थोड्या अवघड वाटतील, पण तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला यशाच्या जवळ नेईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे प्रत्येक काम प्रामाणिकपणे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. सहकाऱ्यांसोबत संवाद ठेवताना संयम राखा. कधीकधी छोट्या गैरसमजूंमुळे वातावरण ताणले जाऊ शकते. अशावेळी शांत राहून परिस्थिती हाताळल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली बनेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात काही नवीन कल्पना सुचू शकतात. बाजारपेठेतील बदल लक्षात घेऊन तुम्ही नवीन योजना आखू शकता. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू नीट तपासून पाहणे आवश्यक आहे. काही जुने व्यवहार किंवा थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक प्रवाह थोडा सुधारेल. व्यवसायात संयम आणि नियोजन ठेवले तर पुढील काळ अधिक चांगला ठरू शकतो. 2. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग दिसू शकतात, परंतु त्याचवेळी खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे नियोजन नीट करणे आवश्यक ठरेल. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही खर्च करावे लागू शकतात. हे खर्च आवश्यक असतील, त्यामुळे त्याबद्दल फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र अनावश्यक खरेदी टाळणे फायद्याचे ठरेल. या आठवड्यात तुम्हाला पैशांच्या बाबतीत थोडे अधिक सावध राहावे लागेल. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींना पैसे देताना किंवा आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. काही वेळा अचानक खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे थोडी बचत करून ठेवणे योग्य ठरेल. आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी नियोजन आणि संयम या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. 3. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक अनुभव देणारा आहे. तुमच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची इच्छा वाढेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न होईल. कधीकधी छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण त्या गोष्टी फार मनावर न घेता शांतपणे चर्चा केल्यास समस्या लवकर सुटू शकतात. प्रेमामध्ये समजूतदारपणा आणि विश्वास हेच सर्वात मोठे आधार असतात. विवाहित व्यक्तींना या आठवड्यात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळू शकतो. घरातील काही निर्णय एकत्र घेण्याची वेळ येऊ शकते. एकमेकांना वेळ दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन खास नात्यात बदलू शकते. मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. 4. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात भावनिक जवळीक वाढण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
काही दिवसांपासून राहिलेल्या चर्चाही या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची असेल. भावंडांसोबत संबंध अधिक दृढ होतील. काही वेळा छोट्या मतभेदांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण संयमाने वागल्यास ते लवकर दूर होतील. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. 5. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण किंवा मानसिक चिंता यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणे महत्त्वाचे आहे. झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम, चालणे किंवा योग केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. आहारात हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी तेलकट आणि जड पदार्थ कमी खाणे योग्य ठरेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा किंवा प्रार्थना करणे फायद्याची ठरेल. सकारात्मक विचार ठेवले तर आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होईल. 6. अध्यात्म आणि मानसिक शांतता. या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे कल वाढू शकतो. कधीकधी मनाला शांततेची गरज असते आणि ती शांतता अध्यात्मातून सहज मिळू शकते. मंदिरात जाणे, प्रार्थना करणे किंवा काही वेळ ध्यान करणे यामुळे मन हलके वाटेल. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच सापडू शकतात. गुरुवार किंवा रविवार हा दिवस विशेष समाधान देणारा ठरू शकतो. त्या दिवशी तुम्हाला मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. एकूणच धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुभव, शिकवण आणि प्रगतीचा आहे. काही ठिकाणी संयमाची गरज भासेल तर काही ठिकाणी नवीन संधी मिळतील. कामात मेहनत केल्यास यशाची दारे उघडू शकतात. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. प्रेम आणि कुटुंब या दोन्ही क्षेत्रात समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याची काळजी घेणे आणि मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही या आठवड्यातील प्रत्येक आव्हानावर मात करू शकता. हा आठवडा संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात, परंतु तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे हळूहळू प्रगतीची दारे उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना काही नवीन संधी दिसू शकतात. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता असली तरी खर्च थोडे वाढू शकतात. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे ठरेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील. जोडीदाराचा भावनिक आधार या काळात तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कौटुंबिक जीवनात घरातील सदस्यांसोबत जवळीक वाढण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने थोडा मानसिक ताण किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती, योग्य आहार आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता हा आठवडा तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाचे धडे देणारा आणि पुढील काळासाठी नवी दिशा दाखवणारा ठरेल. संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या आठवड्यातील प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.